येस. हात जोडायचे. दीर्घ श्वास घ्यायचा. तीनदा दीर्घ श्वास घेऊया. रिलीज. श्वास घेताना पोट पूर्ण समोर आलं पाहिजे. असा पूर्ण श्वास घ्यायचा आहे. रिलीज. पुन्हा एकदा. रिलॅक्स. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा, आजच्या या सुंदर, चैतन्यमयी, आरोग्यदायी, सन्मान, प्रेम, आदर या सगळ्या गोष्टींनी भरलेल्या या सुंदर दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मी आज जिवंत आहे. सगळी कामं करते आहे. माझं शरीर सुदृढ आहे. सगळा अनुभव करू शकते आहे. माझे आप्तजन, माझे प्रियजन सगळे छान आहेत. आणि मी आज खूप खुश आहे. आजचा एक नवीन दिवस तू मला दिला आहेस. नवीन चैतन्य, नवीन दिवस. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. माझ्या आईसाठी धन्यवाद, जिने मला जन्म दिला आहे, विश्व दाखवले. त्या आईसाठी धन्यवाद. धन्यवाद माझ्या वडिलांसाठी, ज्यांनी कष्ट करून पैसा कमावला आणि मला घडवलं, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. माझ्या बाबांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा या पंचतत्वांसाठी. धरती माता, जी सतत आम्हाला ग्राउंडेड राहायला शिकवते, तिच्याच मांडीवर बसून मी प्रार्थना करते आहे. सतत नवीन नवीन जागेवर फिरायला नेते. पाणी, नवीन झरणे, फळं, फुलं, भाज्या या सगळ्या गोष्टी, खनिज, पेट्रोल सगळं ती आपल्या गर्भातून काढून आम्हाला देते. निस्वार्थ सेवा करते. धरती मातेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद जलपिता परमेश्वर. निर्मळ जल, जी आमची तृष्णा भागवतं. पाणी महत्वाचा घटक आपल्या जीवनामध्ये आहे. या पाण्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद अग्निदेवतेसाठी, सूर्यप्रकाशासाठी, जे शरीरामध्ये उदराग्नी मिसळून आपल्या शरीरामध्ये अन्नाचं पचन करतात. त्या अग्निदेवतेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद हवेसाठी, जी आमच्या नाकातून आतमध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपामध्ये बाहेर फेकल्या जातात. त्या हवेसाठी खूप खूप धन्यवाद. हा, ही आम्हाला जिवंत ठेवते. धन्यवाद स्पेस एलिमेंट, आकाश तत्वासाठी. घरात असलेली स्पेस, आपल्या मेंदूमध्ये असलेली स्पेस, त्यामुळे नवीन गोष्टी आपण ग्रहण करू शकतो. त्यासाठी खूप धन्यवाद. धन्यवाद संपूर्णत्वाच्या या पूर्णत्वाच्या दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. आजचा दिवस अतिशय चांगला आहे. वन ऑफ बेस्ट डे ऑफ माय लाईफ. आजच्या या सुंदर दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. माझ्यामध्ये दैवी प्रेमाचा संचार होत आहे आणि त्यामुळे मी सगळ्यांना माफ करते. माझ्याकडून कोणाला दुखवल्या गेले असेल तर मी त्यांची माफी मागते. आजचा दिवस हा संपूर्णत्वाचा दिवस आहे. चमत्कारामागून चमत्कार आणि आश्चर्यामागे आश्चर्यकारक अशा नवीन नवीन छान छान गोष्टी माझ्या आयुष्यात रोज घडत आहेत. रोज नवीन काही गोष्टी मला शिकायला मिळत आहेत. प्रत्येक दिवस हा आपल्यामध्ये एक नवीन नवीन गोष्टी घेऊन येतो आणि मला सतत काही ना काही शिकवत राहतो. मला घडवत आहे. परमेश्वर, सुंदर दिवसासाठी धन्यवाद. नातेवाईकांसाठी धन्यवाद. माझ्याजवळ असलेल्या धनासाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा सदा साथ आणि हात माझ्या डोक्यावर आहे. माझ्या परमेश्वराची मला सतत साथ येते. जे काही मी काम करते त्यात माझा परमेश्वर माझ्यासोबत सतत असतो. माझ्या प्रत्येक कामामध्ये मला यश आणि कीर्ती प्राप्त होत आहे. मी कुठलेही काम करते त्यात मला यशच मिळत आहे. प्रत्येक कामाला हात लावल्यावर त्याचं सोनं बनत आहे. मी खूप भाग्यवान आहे. मी खूप कर्तृत्ववान आहे. माझं शरीर खूप सुदृढ आहे. माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव हा सगळ्यात जास्त चांगला आहे. माझ्या शरीरामधल्या पेशी, रक्तवाहिन्या सुरळीत काम करत आहे.
माझ्या शरीरामधला प्रत्येक सेल हा अतिशय सुंदर रीतीने काम करत आहे. मी भाग्यवान आहे, मी कर्तृत्ववान आहे, मी धनाची चुंबक आहे. मी पैशावर प्रेम करते, पैसा माझ्यावर त्याहूनही जास्त प्रेम करतो. माझ्यासोबत पैसा सतत राहतो. मी गुंतवलेल्या सगळ्या गुंतवणुका ज्या काही आहे, माझी इन्व्हेस्टमेंट ती 1000 पटीने रोज रोज वाढत आहे. हळूहळू वाढत आहे. प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी सुवर्ण काळ घेऊन येतो आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. आजच्या या सुंदर दिवसासाठी धन्यवाद. सगळ्यांना आत्मवंदन. तुमच्या जीवनामध्ये रोज नवीन छान गोष्टी घडो आणि प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी काहीतरी छान घेऊन येऊ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सगळ्यांना आरोग्य लाभू दे, पैसा भरपूर तुमच्याकडे येऊ दे आणि तुमची सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू वायफाय, थँक्यू इलेक्ट्रिसिटी, थँक्यू प्रतिभा मॅम, थँक्यू इंटरनेट. चला आजचा लेसन सुरू करूया. स्क्रीन शेअर होतीये ना माझी? यो. येस. अस्मिता मॅम, तुम्ही वाचता का? वाचू का मॅडम मी? कोणी वाचा. कुठून चालवतो पण आपण निद्रा प्रार्थनेचा एक प्रकार ना. हा, एक पुन्हा एकदा वाचा. निद्रा प्रार्थनेचा एक प्रकार. निद्रा प्रार्थनेचा एक प्रकार. दिवसभर तुमचे बाह्य मन चिंता, संघर्ष आणि विवादांमध्ये गुंतलेले असते. वेळोवेळी विषयजन्य आणि वास्तववादी जगापासून दूर जाणे आणि अंतर्मनाच्या आंतरिक बुद्धिमत्तेशी मूक संवाद आवश्यक असतो. त्यांच्याकडून मार्गदर्शन, सामर्थ्य आणि अधिक ज्ञानाचा मिळवून तुम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक अडचणीवर मात करू शकाल आणि तुमच्या दैनंदिन समस्यांचे निराकरण करण्यात देखील सक्षम व्हाल. याचे पुढे हम्म. दैनंदिन जीवनातील विषयजन्य अनुभव व गडबड गोंधळ यापासून नियमितपणे माघार घेणे म्हणजे झोप. अशा वेळी तुम्ही इंद्रियजन्य जगासाठी झोपलेले असता आणि तुमच्या अंतर्मनाच्या बुद्धिमत्तेसाठी आणि शक्तीसाठी जागे असता. येस, निद्रा म्हणजे एक प्रार्थनेचा प्रकार आहे. कारण झोपीतच ही म्हणजे प्रार्थना होते. कसं, तर आपण दिवसभर आपलं जे बाह्य मन आहे ते सारखं कुठल्या ना कुठल्या परिस्थिती सोबतच मनामध्ये चिंता, भीती, भय किंवा संघर्ष आपला आपलाच चालू असतो. तुम्ही कधीतरी एकदा अनुभव करा, तुम्ही स्वतःचा सेल्फ टॉक ऑब्झर्व करा. सेल्फ टॉक म्हणजे तुम्ही स्वतःशी काय बोलता. फॉर एक्झाम्पल, माझं समजा सेल्फ टॉक आहे की माझे मिस्टर घरी आले की त्यांना फक्त घरात काय म्हणजे चुका काय आहे ते लवकर काढतात, हा माझा सेल्फ टॉक होता. मग मला हा सेल्फ टॉक पॅटर्न झाला माझा हा. मी किती विचार केला तरी माझे मिस्टर घरातून आले तरी मी कितीही स्वच्छ घर असू दे, पण त्यांना कुठे ना कुठे म्हणजे हमखास असं व्हायचंच की चूक व्हायची. आणि ते बरोबर ते शोधून काढायचे. कारण माझ्या हृदय म्हणजे डोक्यामध्ये तोच पॅटर्न तयार झालेला. माझं सेल्फ टॉक तोच होता. ठीक आहे. तर आपण आपला सेल्फ टॉक नेहमी ऑब्झर्व करायचा. आणि आपला जर सेल्फ टॉक निगेटिव्ह असेल तर त्याला पॉझिटिव्ह मध्ये इमिजिएटली कन्वर्ट करायचं. आणि नंतर कंटिन्युअस रिपिटेशन करायचं त्याचं. तर पुष्कळ गोष्टी आयुष्यामध्ये चेंज होतील. तो आपलं दिवसभर बाह्यमन जे आहे चिंता, संघर्ष, विवाद यामध्ये गुंतलेलं असतं. कंटिन्युअस दिमाग कुठे ना कुठे काम करतच असतं. कळत नकळत तुम्ही विचार करा, कधी कधी तरी तुम्ही जेव्हा शांत बसले असतात किंवा तुम्ही स्वयंपाक करत असता,
कुठलेही काम करत असतात, पण तुमचं काहीतरी सुरू असतं डोक्यामध्ये. अंतर्मनाच्या आंतरिक बुद्धिमत्तेशी आपला मुखसंवाद आवश्यक आहे. हे ज्या बाकीच्या गोष्टी आहे, हा आपल्याला वास्तविक जगापासून दूर जाणे, याच्यासाठी आपल्याला मार्गदर्शन, सामर्थ्य आणि अधिक ज्ञानाचा मिळवून प्रत्येक क्षेत्रातील अडचणीवर आपण मात करू शकतो. आपल्याला जेव्हा आपल्यासोबत सेल्फ टॉक जसा होतो, किंवा काही विवाद आपल्या डोक्यामध्ये असतात, काही संघर्ष चालू असतात, तेव्हा आपलं ऑब्झर्व करणे, त्याला इमिजिएटली चेंज करणे. ठीक आहे. आपलं रोजचं जे दैनंदिन जीवनामध्ये गडबड गोंधळ यापासून आपण शांततेने माघार घेणे, म्हणजे दिवसभर काम सुरू आहे, पण रात्री जेव्हा झोपतो तेव्हा या गोष्टी आपल्यासोबत नसतात, या कुठेतरी मागे सुटलेल्या असतात. आणि आपले जे पाच इंद्रिय आहेत, डोळे, कान, नाक, जे आहे, ते तेव्हा झोपले असतात, ते काम नाही करत. आणि आपलं अंतर्मन, बुद्धिमत्ता ही जागी होते त्यावेळेस, ही शक्ती जागी होते रात्री, आणि मग ही काम करते. तेव्हा आपण झोपी जायच्या आधी आपली एक प्रार्थना म्हणून झोपी जाणे. घेऊ वाचू पुढे. येस. झोपेच्या अभावाचे थांबा थांबा. झोप- झोपेच्या अभावाचे गंभीर परिणाम. झोपेची कमतरता तुम्हाला चिडचिडे, लहरी आणि आशावादी बनवू शकते. सर्व मानवांना निरोगी राहण्यासाठी दररोज किमान 6 तासांची झोप आवश्यक असते. बहुतेक लोकांना यापेक्षा जास्त गरज असते. ज्यांना वाटते की त्यांना कमी झोपेची गरज आहे, ते स्वतःला मूर्ख बनवत असतात. या संशोधकांनी झोपेच्या प्रक्रिया आणि झोपेची कमतरता यावर संशोधन केले आहे. त्यांनी असे पटवून दिले आहे की नर्व्हस ब्रेकडाऊनच्या काही प्रकरणांमध्ये रोगी आधी गंभीर निद्रानाशाने पीडित होतो. लक्षात ठेवा, झोपेच्या वेळी तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या ताजेतवाने होता. जीवनात आनंद आणि उत्साह आणण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. मॅडम, आवाज येत नाही तुमचा? झोपेच्या अभावाचे म्हणजे गंभीर परिणाम दिसून येतात. काही काही म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्ही स्वतःच एखाद्या वेळेस बघा की ज्या दिवशी तुमची झोप नाही झाली त्या दिवशी तुम्हाला चिडचिड वाटेल, पोट खराब राहील, म्हणजे असं लिथार्जिकपणा, कंटाळवाणा. त्यामुळं सर्व निरोगी म्हणजे जर माणसाला निरोगी राहायचं आहे तर ऍटलिस्ट 6 तासाची झोप ही आवश्यक आहे. यापेक्षा जास्त गरज काही काही लोकांना असते. बॉडी टू बॉडी डिफर करतं ते, की तुम्हाला किती झोप आहे. काही काही लोकांना झोप जास्त हवी असते, काही काही लोकांना थोडी कमी असते, ते त्यांचं चालतं. आणि ज्यांना असं वाटतं की बाबा मला झोपेची गरज नाही, मी 2 तास झोपलं तरी माझं, मी खूप छान राहतो, ते स्वतःलाच मूर्ख बनवत असतात. कारण आपण झोपी जातो तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड चांगलं ऍक्टिव्ह होतं. आपण दिवसभरात केलेल्या गोष्टी तो ऍब्सॉर्ब करतो. काल जसं काय झालं की मी काल मोबाईल चेक करताना मोस्ट ऑफ द टाइम मला काश्मीरच्या गोष्टी खूप खूप अशा स्क्रॉल झाल्या, आणि कंटिन्यू डोक्यामध्ये ते कुठेतरी माझं होतं. रात्री मला लिटरली सगळं तेच ते दिसत गेलं. म्हणजे दिवसभर ज्या गोष्टी घडतात, ते आपलं सबकॉन्शियस माइंड रात्रीचं ऍब्सॉर्ब करायचं काम करतं. एक एक गोष्ट तो ऍब्सॉर्ब करतो. म्हणून हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही दिवसभर काय विचार करता, काय कंटेंट कन्झ्युम करता, काय बघता, काय बोलता, काय विचार करता. ठीक आहे. आणि झोप ही अतिशय महत्वाची आहे. झोपेमुळं पुष्कळ डिझीजला आमंत्रण मिळतं. जर झोप कमी असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या बॉडीमध्ये डिझीजला आमंत्रण होईल. बॉडीमध्ये चेंजेस होतील, कारण सगळ्यांना ही आरामाची आवश्यकता आहे. जे संशोधक आहे, ज्यांनी झोपेच्या संशोधकाची प्रक्रिया करून बघितली, जे संशोधन केलं त्यांनी, नर्वस ब्रेकडाऊन मध्ये रोगी जसं मेंटल इम्बॅलन्स किंवा नर्वस सिंड्रोम जे काय होतात ना, ते काही काही गंभीर आजार जे आहे, ते फक्त कमी झोपेमुळे होतात. निद्रानाश. झोपेच्या वेळी तुम्ही आध्यात्मिक दृष्ट्या ऍक्च्युली ताजेवाने होता. जेव्हा तुम्ही झोपता, तुमची बॉडी बॉडी जी आहे ती नवीन तयार होते, रिज्युनेट होतं ना.
एक नवीन बॉडी तयार होते. काल मला माझ्या बॉडीने इतकं म्हणजे हे केलं की मी काल लिटरली 9:30 की 8 o'clock मी झोपलेले आहे. मला आता फ्रेश वाटत आहे. म्हणजे कुठेतरी त्या बॉडीला असं होतं की झोप हवी होती, पण ती झोप घेतल्या जात नव्हती. मग जेव्हा झोप आली, मी काल फास्ट 8-8:30ला, आणि आता नियम तयार करायचा माझा हा चालू आहे की मला रोज 9:30ला झोपायचं. जर मला 3, 3:30, 4 वाजता उठायचं आहे, तर एनी हाव मला 10च्या आधी झोपायचं आहे. हे तुम्हाला करावं लागणार आहे. आणि झोपेच्या वेळी आपण नवीन होतो, आध्यात्मिक दृष्ट्या आपण ताजेतवानं होतो, आपल्या आयुष्यामध्ये आनंद, उत्साह हे जेव्हा आपल्याला पुरेशी झोप होईल तेव्हा होणार. आपले विचारही तसेच येणार, आपल्या चांगल्या चांगल्या गोष्टी. झोप नाही झाली, चिडचिड, याच्यावर रागव त्याच्यावर रागव, हे होईल दे, मग त्या चिडचिडीमुळे अजून 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 तेच गोष्ट पुढे पुढे होणार आहे. आपल्याला पूर्ण व्यवस्थित आपल्याला बॅलन्स राहायचं, तर आपलं प्रॉपर झोपेचा टाइम, उठायचा टाइम, हे करायचं, ते ऑटोमॅटिक होतं. आणि सबकॉन्शियस माइंडची शक्ती कशी वर्क करते, हे कालचा एक अनुभव मी सांगते. मी रोज लिहिती आहे अफर्मेशन. काल माझी मुलगी वॉटर बॉटल आणि तिचं ज्यूसची बॉटल घरी विसरली आणि गेली शाळेमध्ये. तिने मला कॉल केला की मम्मा मी बॉटल विसरली आहे, पप्पांसोबत पाठवून दे तू शाळेत. तर एरवी जर कीर्ती असती तर मी तिच्यावर खूप चिडली असती की असं कसं तू विसरली, तुला अक्कल नाही आहे का, आता पप्पा कसे जाणार, कुठून येणार. म्हणजे 100 गोष्टी मी तिला तिथेच विचारल्या असते, कारण मला काय काळजी की तिचे पप्पा म्हणेल की तू का नाही लक्ष ठेवलं, तू तिला बरोबर बॉटल द्यायच्या होत्या भरून. पण काल मी सहज तिला म्हटलं अच्छा बॉटल विसरली, ओके ठीक आहे, असं म्हणजे मी नॉर्मल उत्तर दिलं. तिच्या वडिलांना सांगितलं तुम्ही घेऊन जा. ते जे काय बोलले ते बोलले, त्याच्यावर मी लक्ष दिलं नाही. संध्याकाळी जेव्हा कोमल घरी आली तेव्हा मला म्हणते की मम्मा, आज सरप्राइझिंगली तू मला काहीच रागवली नाही, मी बॉटल घरी विसरून गेली तरी. पण मला ही गोष्ट तिने सांगितल्यावर लक्षात आली की कसे चेंजेस होतात जेव्हा आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडने काम करतो, आपण अफर्मेशन्स लिहितो, आपण जेव्हा आपलं ऑटोमॅटिक आपल्यामध्ये खूप सारे चेंजेस होतात, हळूहळू हळूहळू. आपल्याला माहिती पडणार नाही. रोज रोज आपण स्वतःसाठी पण लिहितो ना, मी जसं लिहिलेलं आहे, आय एम ॲट पीस विथ माय सेल्फ अँड विथ एव्हरी वन. आय एम ॲट पीस विथ माय सेल्फ अँड विथ एव्हरी वन. दिवसभर मी चॅन्टिंग करते आहे. मी स्वतःसोबतही शांत आहे, मी इतरांसोबतही शांत आहे, माझ्या वागण्यामध्ये शांतता आहे. मी हे कंटिन्यू रिपिटेशन असतं माझं. त्याच्यामुळं आता हळूहळू ते फरक जाणवायला लागले आहे. सो झोप ही अतिशय महत्वाची आहे. झोप पूर्ण झाली पाहिजे. झोप नसेल तर पुष्कळशा आजारांना निमंत्रण झोपेमुळे होतं. आपले बीपी वाढणे, आपल्यानंतर म्हणजे मेंदूमध्ये जे काही होतात ब्रेकडाऊन, ते सुद्धा कमी झोपेमुळेच होतात. चला पुढे. तुम्हाला अधिक झोपेची आवश्यकता आहे. रॉबर्ट ओब्रायन यांनी द रीडर्सचा डायजेस्टच्या एका अंकात मे बी यू नीड मोर स्लीप या लेखात झोपेवरील एका प्रयोगाची माहिती दिली आहे. गेल्या 3 वर्षांपासून वॉशिंग्टन डीसी मधील वॉल्टर रीड आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च मध्ये झोपेवर प्रयोग सुरू आहेत. एका प्रयोगात 100हून अधिक लष्करी आणि नगरी स्वयंसेवकांना 4 दिवसापर्यंत झोपू न देता जागे ठेवण्यात आलं. हजारो चाचण्यांनी त्यांच्या वर्तनावर आणि व्यक्तिमत्वावर होणारे परिणाम मोजले गेले. या चाचण्यांच्या परिणामांमुळे शास्त्रज्ञांना आश्चर्यकारक अशी नवीन माहिती मिळाली आहे. वाचे पुढे. या प्रयोगातून असे दिसून आले की थकलेला मेंदू झोपण्यासाठी इतका उत्सुक असतो की तो मिळविण्यासाठी कोणतेही त्याग करण्यास तयार असतो. प्रयोगादरम्यान काही तासांची झोप कमी झाल्यानंतर स्वयंसेवकांनी हलकी डुलकी घेण्यास सुरुवात केली. तासाभरात 3-4 वेळा हा प्रकार घडला. या दरम्यान खऱ्या झोपेप्रमाणे त्यांच्या पापण्या मिटल्या जात, हृदयाचे ठोके कमी होत आणि त्यांच्या मेंदूच्या लहरी मंदावत. सुरुवातीला या डुलक्या एका सेकंदाच्या काही भागापुरता मर्यादित होत्या. परंतु झोपेच्या अभावाचे तास जसजसे वाढत गेले तसतसे या डुलक्या वारंवार येत गेल्या आणि जास्त काळ टिकल्या. अगदी 2 किंवा 3 सेकंदापर्यंत. अशा वेळी ती व्यक्ती विमान चालवत असली तरी ती डुलकांवर नियंत्रण ठेवू शकत नाही.
तर झोप ही अतिशय आवश्यक आहे. झोपेची सायकल जी आहे ती आपल्या शरीरामध्ये मेलाटोनिन नावाचं एक सिक्रेट तयार होतं. म्हणून आपल्याला सूर्याची जी सायकल आहे ती नेहमी पाळायची आहे. सूर्य उगवल्याच्या आधी आपण उठलं पाहिजे. सूर्यास्ता वेळेस आपण त्याच्या नियमाप्रमाणे आपल्याला झोपी जायचं आहे. 7, 7:30, 8 नंतर आपल्याकडे मंद मंद प्रकाश असायला हवा. जेणेकरून आपले जे झोपीचे जे एक मेलाटोनिन जो आहे तो यायला तयार होतो. आणि जर तुमच्या घरात लाईट सुरू असेल, मोबाईलचा लाईट असेल, तर ते मेलाटोनिन येत नाही आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला झोप येत नाही. सो इंटरनल बायोलॉजिकल क्लॉक जी आहे ही 24 आवर्स मध्ये चालत असते. ही सायकल जी आहे ती कम्प्लीट होत असते. ब्रेन जे आहे ते मेलाटोनिन रिलीज करतं. मेलाटोनिन हा एक नॅचरल हॉर्मोन्स आहे, जो आपल्या रात्रीच्या झोपेमध्ये असतो आणि तो आवश्यक आहे की आपण मेलाटोनिन सिक्रेट नाही झालं तर मग आपल्याला झोप येणार नाही. आणि जेव्हा लाईट असतं तेव्हा ते उत्पन्नच होत नाही. आणि सकाळी जेव्हा सूर्यप्रकाश पडतो तेव्हा आपल्याला ब्रेन मधून हार्मोन्स असे रिलीज होतात. कॉर्टिझॉल नावाचा एक जो हॉर्मोन्स आहे ना, तो रिलीज होतो. मग तो आपल्याला ऊर्जा देतो आणि तो आपल्याला दिवसभर काम करायचा एक उत्साह, आनंद आपल्यामध्ये असतो. सकाळी कॉर्टिझॉल, रात्री मेलाटोनिन. ठीक आहे. सो आपली जी फॅक्टरी आहे ती सनसेट नंतर बंद होते. आपल्या हॉर्मोन्सची ते पण हळूहळू हळूहळू आपल्या आराम करायला त्यांना पण जावं असं वाटतं. ठीक आहे. सूर्यप्रकाशामध्ये आपण नेहमी ऍक्टिव्ह राहतो. सूर्याचा प्रकाश आला की आपलं दिवसभर काम ऍक्टिव्हली चालतं. काही काही लोक खूप पार्ट्या आरट्या करतात, रात्री झोपतात, तर त्यांची सायकल टोटल बिघडलेली असते. रात्रीच्या पार्ट्या, दिवसा झोपणं, दिस इज नेचरच्या विरुद्ध आहे सगळ्या गोष्टी. नेचरने आपल्याला रात्र दिली आहे ती झोपायसाठी दिली आहे. ज्यावेळी जी गोष्ट दिली आहे ती करायची आहे. पण जेव्हा आपण नेचरच्या अपोजिट काम करू तर मग काय होईल? नॅचरली आजार बॉडीमध्ये. ठीक आहे. सो दुपारी जेव्हा आपण झोप घेतो ना तेव्हा ती चांगली एवढी झोप नसते. ती झोप तुम्ही बघा, जर तुम्ही दुपारी कधी झोपलात तर काय होईल? तुम्ही असं फ्रेश नाही उठत. तुम्ही असं असं लेझीनेस असतं, तेव्हा तुम्हाला चहा वगैरे करून प्यावा वाटतो. बरोबर आहे. दुपारची झोप तेवढी चैतन्य किंवा तेवढं बॉडीला हे करत नाही, जेवढं आपल्याला रात्रीची झोप आपले पूर्ण ऑर्गन्सला रिजिन्युएट करते. मेंदू पण आपला शांत तेव्हाच होतो. आपण जर झोप व्यवस्थित घेतली नाही तर मेंदू शांत राहणार नाही. झोपेची अधिक आवश्यकता आहे कारण रॉबर्ट ओब्रायन यांनी द रीडर डायजेस्टच्या अंकामध्ये मे बी यू नीड मोर स्लीप ह्या नावाचा लेखकामध्ये या लेखामध्ये झोपेची माहिती दिली. त्यांनी काय केलं? 3 वर्षापासून वॉशिंग्टन डीसी मध्ये वॉटर रीड आर्मी इन्स्टिट्यूट जे आहे त्याच्यावर त्यांचे झोपेचे प्रयोग सुरू होते की काय झोपेचं काय होतं बाबा, कमी झोप घेतली तर काय, जास्त काय, किती, असे 100हून अधिक लष्करी स्वयंसेवक त्यांना 4 दिवस झोपूच दिलं नाही. जागी ठेवण्यात आलं. हजारो चाचण्यांनी नंतर त्यांनी त्यांच्या वर्तनावर, त्यांच्या व्यक्तिमत्वावर होणारे परिणाम बघितले की बाबा या लोकांना आपण तर आता 4 दिवस झोपू दिलं नाही, मग यांचं बिहेवियर कसं आहे, ते कसे वागतात. मग काय लक्षात आलं शास्त्रज्ञांना की थकलेला मेंदू झोपण्यासाठी इतका उत्सुक असतो की त्याला असं वाटतं की मी कधी झोपून कधी नाही. आणि प्रयोगादरम्यान काही तासाची झोप जेव्हा कमी झाली तर त्या लोकांना असं डुलक्या यायला लागल्या. कुठेही बसले की डुलक्या, कुठेही बसले की डुलक्या. तासाभरात 3-3, 4-4 वेळा तो प्रकार घडत लागला. तर खऱ्या झोपेप्रमाणे त्यांच्या पापण्या आपोआप मिटायला लागल्या. म्हणजे कधी असं होतं आपल्याला, आपण कधी झोप नाही घेत ना, मग तेव्हा आपोआप आपल्या पापण्या मिटतात. हृदयाचे ठोके कमी होतात. मेंदूच्या लहरी मंदावतात. म्हणजे झोप ही मेंदूसाठी किती आवश्यक आहे हे याच्यावरून कळते आपल्याला. सुरुवातीला डुलक्या ह्या सेकंदाच्या काही भागापुरत्या मर्यादित होत्या, पण नंतर नंतर त्या वाढत गेल्या. 1 सेकंद नाही, मग असं कंटिन्यू टुक 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 झोपल्या यायच्या. डुलक्या वारंवार वारंवार येत राहिल्या आणि त्या जास्त काळ टिकल्या. सुरुवातीला 1-2 सेकंद, मग पुन्हा जास्त काळ, मग असं करत करत तो व्यक्ती झोपायला लागला. सो 2 किंवा 3 तासाच्या सेकंदानंतर ती व्यक्ती जी आहे ना ती पूर्णतः डुलक्यांवर नियंत्रण नाही ठेवू शकली. जी व्यक्ती विमान चालवत होती ती झोपून गेली, त्यांना माहितच नाही. चला, म्हणजे इतका परिणाम आपल्या झोपेचा आपल्या शरीरावर होतो. आपले हार्मोन इम्बॅलन्स होतात. आपल्या म्हणजे एन्झायटी वाढते. आपलं वजन कमी होत नाही. खाल्लेल्या गोष्टी अंगाला लागत नाही. 100 डिझीजला आमंत्रण होतं. तुम्ही काही करा, तुमचं कमी झोपेमुळे तुम्हाला
त्रासच होणार आहे. ठीक आहे. झोपेत सल्ला. वाचा. झोपेत सल्ला मिळतो. लॉस एंजेलिस मधील एका तरुणी सकाळचे रेडिओवरील भाषण ऐकून मला सांगितले की तिला न्यूयॉर्क शहरात नोकरीची ऑफर मिळाली आहे. तिथे तिला तिच्या सध्याच्या नोकरीच्या दुप्पट पगाराची ऑफर देण्यात आली आहे होती. नवीन नवीन नोकरी स्वीकारायची की नाही हे तिला ठरवता येत नव्हतं. झोपण्यापूर्वी तिने या शब्दात प्रार्थना केली. माझ्या अंतर्मनाच्या सदृश शहाणपणाला माझ्यासाठी सर्वोत्तम काय आहे हे माहीत आहे. त्याचा कल नेहमीच जीवनाकडे असतो आणि तो मला योग्य देणं सांगतो. ज्याचा मला आणि सर्व संबंधितांना फायदा होईल. मला माहिती असलेल्या उत्तराबद्दल मी त्याची आभारी आहे. झोपेत असताना तिने ही साधी प्रार्थना अंगाई गीतासारखी वारंवार म्हटली. सकाळी तिला प्रकर्षाने जाणवले की तिने नवीन नोकरीची ऑफर स्वीकारू नये. म्हणून तिने ती नाकारली. त्यानंतरच्या घटनांनी तिचा हा निर्णय योग्य असल्याचे दिसून आले. कारण काही महिन्यानंतर ती कंपनी दिवाळखोर झाल्याचे तिला कळले. वाचलं मॅडम. हम्म. तथ्यांच्या बाबतीत बाह्य मन अचूक असू शकते. तथापि अंतर्मनाच्या अंतर्ज्ञानाच्या क्षमतेला त्या कंपनीच्या समस्याबाबत जाणीव झाली होती. म्हणून त्याने योग्य इशारा दिला. तो सरप्रायझिंग, किती छान. म्हणजे झोपेत सल्ला मिळतो. लॉस एंजेलिसची एक तरुणी होती. जेव्हा ती सकाळचे रेडिओचे जोझफ मर्फीचे भाषण ऐकायची, तेव्हा तिने सांगितले की न्यूयॉर्क शहरामध्ये जेव्हा तिला नोकरीची ऑफर मिळाली, तिथे तिला सध्याच्या नोकरीपेक्षा दुप्पट पगाराची ऑफर होती. जेवेने मग आता कशाला. ही स्वीकारावी की नको स्वीकारू, हा तिच्यामध्ये कंटिन्युअस द्वंद्वयुद्ध चालू होतं. मग तिने काय केलं? झोपण्याच्या आधी प्रार्थना केली की माझ्या अंतर्मना, सर्जनशील शहाणपणाला माझ्यासाठी सर्वोत्तम काय आहे ते माहीत आहे. माझ्या अंतर्मनाला सगळं माहीत आहे. त्याचा कल नेहमीच जीवनाकडे असतो आणि तो मला योग्य निर्णय सांगतो. आणि ज्याचा मला सर्व संबंधितांना फायदा होईल. मला माहित आहे, मी तू दिलेल्या उत्तरांबद्दल आभारी आहे. असं एक इंटेन्शन टाकलं की माझ्याजवळ हा जॉब आलेला आहे. मग आता मला सांग की मी काय करू, मी कुठला निर्णय घेऊ. माझ्या अंतर्मनात तुला सगळं माहिती आहे आणि जे छान आणि योग्य आहे तेच तू माझ्यासाठी निवडून आणशील. तेव्हा मला योग्य ते उत्तर देण्यासाठी खूप खूप आभार, असं म्हणून जेव्हा ती झोपली, नंतर तिला झोपेत जेव्हा तिने ते अंगाई गीतासारखं कंटिन्युअस वारंवार विचारू लागली, सकाळी तिला प्रकर्षानं काय जाणवलं की ती नोकरी, म्हणजे तिला एक इंट्युशन आलं, एक हंच आलं की ही नोकरी स्वीकारू नको. आणि मग तिने म्हटलं की नाही, मला काहीतरी वाटतंय तर मी नाही स्वीकारत. तिने ती नोकरी स्वीकारली नाही. आणि त्यानंतरच घटनांनी तिचा निर्णय हा योग्य असल्याचं दिसून आलं काही दिवसानंतर. कसं? तर ती कंपनी जी होती ती दिवाळखोर झाली होती हे तिला नंतर कळले. आणि वास्तववादी काय असतं, आपलं बाह्य मन अचूक असू शकतं, कॉन्शियस, पण अंतर्मन याची अमर्याद क्षमता आहे. हे तुम्हाला व्यवस्थित उत्तर देतं. याला आधीच माहित असतं कुठल्या कंपनीला कुठली समस्या, पुढचं सगळं त्याला माहित असतं. आणि त्याप्रमाणे त्या अंतर्मनाने त्या मुलीला इशारा दिला आणि तिचा, म्हणजे जॉब जो होता तो सिक्युअर झाला. अदरवाईज तिने जर तो जॉब स्वीकारला असता तर तिला मोठा मोठा प्रॉब्लेम झाला असता. सो तिच्या अंतर्मनाने तिला छानस असं समजून सांगितलं की तो जॉब घ्यायचा नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही त्याला विचारा. कुठलीही गोष्ट, छोट्या छोट्या गोष्टी विचारा आणि अनुभव करा की किती सुंदर आयुष्य. आणि रोज 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 तुमचं अं, तुमच्या सोबत एखादा पॅटर्न जर घडत आहे की तुम्ही म्हणत नाही मी खूप काही करते, मी हे लिहिते, मी ते लिहिते, तरी माझ्या शरीरामध्ये माहित नाही मला का डिझीजचं हे होऊन राहिलं. तुम्ही पहिले तर सेल्फ इंट्रोस्पेक्ट करा, सेल्फ टॉक करा की तुम्ही जेव्हा बाहेर कुठे मैत्रिणींसोबत असता किंवा घरात कुठेतरी असता, तुमच्या शरीराबद्दल तुमचं काय मत आहे. तुम्ही तुमच्या शरीरामध्ये असलेल्या आजाराबद्दल तुम्ही काय विचार करता. मी कधीच विचार करत नाही की मी खूप, मला काहीतरी आहे. मी सांगतही नाही कुणाला. आणि मला माहित आहे मी स्वतःच मला करून घ्यायचं, तर मी रोज मला माझ्या बॉडीला
अफर्मेशन्स देते फक्त. असं नाही की मला कुठेतरी चॅलेंज कधी येत नसेल, येतात. पण मी ते ओव्हरकम याच्यासाठी करते, कारण की मी ते कुणाला नाही सांगत. मी फक्त अफर्मेशन्स करते. सांगायचं असेल तर डॉक्टरांकडे जाऊन सांगणार, तसं कुठे जायचं नाही. तर आपण स्वतःच इंट्रोस्पेक्ट करायचं. आपल्याच मेंदूला सगळ्या गोष्टी माहित आहे, त्याच्याकडून मार्गदर्शन घ्यायचं. त्याच्याजवळ तेवढं सामर्थ्य आहे, तो आपल्याला तेवढं सांगेल, आणि तसंच विचार करायचा. आणि एक अजून गोष्ट अशी आहे की तुमच्यामध्ये जर कन्सिस्टन्सी आणि रिपिटेशन असेल, तर तुमचे कार्य सुरळीत होणार. तुम्ही आज लिहिलं, उद्या विसरले, परवा लिहिलं, मग नाही लिहिले 4 दिवस, तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. तुमचं जे अफर्मेशन जेव्हा तुम्ही बोलता, तेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड ट्रेंड होतं. जे जुनं आहे ते निघून जातं आणि नवीन त्याच्यामध्ये हे होतं. जुना पॅटर्न जर ब्रेक करायचा आहे, तर रिपिटेशन, कन्सिस्टन्सी अति अति आवश्यक आहे. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? हो मॅम. आणि झोपेच्या वेळेस सबकॉन्शियस माइंड हा काय असतो, सुपर पॉवर सोबत जुळतो. जसं काल आपल्याला सांगितले होतं ना, डॉक्टर मिस्ट्री यांनी स्लीप बद्दल, जे ब्रेनच्या नर्व सिस्टम कशा ऍक्टिव्ह होतात, मेंदू कसा आणि मेंदू जो आहे तो व्हिज्युअलायझेशन मध्ये मेंदूच आपल्याला उपयोग करतो. मग झोप ही मेंदू चांगला नसेल तर काय व्हिज्युअलायझेशन होणार आहे तुमचं? तुम्ही जे बघता, जे कंटेंट कन्झ्युम करता, तेच तुमचा मेंदू ऍब्सॉर्ब करतो रात्रीचं. मग आपण काय बघायचं? आपण जर पैसा 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 बघितला, तर आपला मेंदू कंझ्युम काय करेल? पैसा पैसा, कुठून तरी मग पैसा. जसं आरोग्य आरोग्य आरोग्य, छान रिलेशनशिप, काय मला काय पाहिजे ते मी कंझ्युम करेल ना. मला काय दुरुस्त करायचं आहे? सो आजचा आपण इथेच थांबूया. 46 झाले आहे. कोणाला काही मॅम मला एक हे असं शेअर करायचं होतं. वेग वाव, बोला. काल 2-3 दिवस झाले मी रोज अटेंड करते, पण माझा ब्रेकडाऊनमुळे मला बोलताच येत नव्हतं. आणि मग मला समजत नव्हतं की मी कुठलं अफर्मेशन देऊ. करत तर होती सगळं रोज, ग्रॅटिट्यूड पासून सगळं. पण शेवटी काल मग मी जस्ट हील युअर लाईफ मधले काही अफर्मेशन घेतले. आणि ते 2 अफर्मेशन जे माझ्या याच्यासाठीच होते, ते बरोबर मी 108 वेळेस लिहिले. काल संध्याकाळचीच गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर लिहिल्यानंतरच मला थोडा 50% पर्यंत आराम पडला. की जे मी एक शब्दही तोंडात बोलू शकत नव्हते, ते मला तेव्हा बोलता आलं. आताही मला थोडा त्रास होत आहे, पण रात्रीतून बऱ्यापैकी चांगलं झालं. आणि व्हेरी आता गुड. सकाळी उठली तर मी पाणी सुद्धा पिऊ शकली. मला काल 3 दिवस मी पाणी सुद्धा पियायला मला त्रास झाला. ओ, अच्छा अच्छा अच्छा. व्हेरी गुड. आणि खूप छान वाटलं मला, की म्हटलं अरे हो, आपण हे लिहिलंच असतं. आता म्हटलं परत आज 2 दिवस तेच लिहायचं. 2 दिवस नाही, तुम्ही 21 दिवसाचा पॅटर्न बनवा तुमचा. ठीक आहे. 21 डेज. तुम्हाला बोलता नाही येत ना, तर मग लिहा. तुम्हाला 4 दिवसांतच फरक माहित पडेल. आणि यू कॅन हील मध्ये भरपूर काही अफर्मेशन दिलाय अकॉर्डिंग टू युअर डिझीज. हा, त्याच्यानुसारच मी केले ते काल. हम्म. भरपूर अफर्मेशन आहे त्याच्यामध्ये. आणि या तुम्ही जर असं म्हटलं ना, माझी म्हणजे मी खूप सुदृढ आहे, किंवा माझे अवयव खूप छान काम करतात, माझे शरीर जादूमयरित्या भरून निघते किंवा हील होत आहे, हे जरी अफर्मेशन केली ना, तरीही तुम्ही छान होऊ शकता. कारण माझ्या मिस्टरांच्या याच्यामध्येच आम्ही आता बघितलं. मी त्यांच्यासाठी लिहिते की थँक यू युनिव्हर्स, सुभाष इज हिलिंग मिरॅक्युलसली. हे मी रोज लिहिते. मी सांगितलं तुम्हाला, मागच्या वर्षी माझे मिस्टर नेक बेल्ट लावायचे, त्यांचं कंटिन्युअस मला हे होतं, मला ते होतं, चालू राहायचं. दिल्लीला जाऊन आले, पुन्हा इथे पुण्यात जाऊन आले, पण पुण्याच्या डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला काहीच झालं नाही. आणि त्या दिवसापासून आता आम्ही कराडला जाऊन आलो, सगळीकडे जाऊन आलो, विदाउट नेक बेल्ट. की ड्राईव्ह कार, आता ते विदाउट नेक बेल्ट आहे. म्हणजे हा असा फरक पडतो. पडतो. ते स्वतःही अफर्मेशन लिहितात, आणि मला त्यांनी म्हटलं कीर्ती तू लिहित जा ना माझ्यासाठी. तर मी आता गेले समजा 20-25 दिवसापासून डेली लिहित आहे. थँक्यू युनिव्हर्स, सुभाष इज हिलिंग मिरॅक्युलसली. थँक यू युनिव्हर्स, आय एम हिलिंग मिरॅक्युलसली. थँक यू युनिव्हर्स, आय एम हिलिंग मिरॅक्युलसली. असं स्वतःसाठी लिहा ना, की मी जादूमयरित्या हील होत आहे. माझा प्रत्येक अवयव हा छान काम करत आहे. मला छान आरोग्य दिलं आहे. तुम्ही कंटिन्यू बोला, खूप फरक पडतो.
कारण तुमचे बॉडी सेल तसेच रिॲक्ट करतात मग. आणि स्वतःबद्दल अजून तुम्ही एक विचार करा मॅम, की तुम्हाला असं नेहमी नेहमी का होत असेल. तुमच्या मनामध्ये कुठेतरी आहे का, की अरे मला असं खाल्लं की असं होतं, किंवा मी असं जर झाली तर माझं हे असं होतं. तुम्ही एकदा अजून इंट्रोस्पेक्ट करा तुम्ही स्वतःला. कारण का तुमचं बऱ्याच दिवसापासून हेल्थ चॅलेंज चालू आहे ना. हम्म. हम्म. तर ते एकदा इंट्रोस्पेक्ट करा, की मी कुठे आहे? कोणी जर मला विचारलं तर मी उत्तर काय देते, किंवा मी दिवसभर काय विचार करते माझ्या तब्येतीबद्दल. हे खूप महत्वाचं आहे. तो पॅटर्न ब्रेक करा. आणि थँक्यू. हे राहा, बोला. परत एकदा रिपीट करा ना ती अफर्मेशन. अच्छा. थँक यू युनिवर्स, आय एम हिलिंग मिरॅक्युलसली. किंवा आपल्याला ज्याला कोणाला हील करायचं आहे तर त्यांना त्यांचं नाव लिहायचं. हे इंग्लिश मधलं झालं. मराठीमध्ये तुम्ही लिहू शकता की थँक यू युनिवर्स, त्या व्यक्तीचं नाव चमत्कारिकरित्या बरा होत आहे. त्या चमत्कारिकरित्या आरोग्य छान होत आहे. चमत्कारिकरित्या हील होत आहे. हा, हील होत आरोग्य आहे. आरोग्य छान होत आहे किंवा हील होत आहे. म्हणजे त्यांचं शरीर छान भरून निघत आहे. माझ्यासाठीच लिहिल मी. अच्छा. तुमच्यासाठी लिहिलंय. हम्म. हम्म. रोज करा. थोडेसे. पण जेव्हा तुम्ही जितकं जास्त तुमच्या आचरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आणणार ना, तुम्हाला सहज त्याच्यामध्ये तुमचा फरक जाणवेल. आणि काही जे असतात ना आपलं, बाहेर इकडे तिकडे झालं त्याच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही आहे. फक्त आपल्या मेंदूला चांगलंच फीड करायचं नेहमी. कुठल्या झोन मध्ये राहायचं, आपला पॅटर्न कसा आहे हा विचार करायचा झोपेच्या आधी. म्हणजे आपल्या आपलं एक तब्येतीला इंटेन्शन टाकायचं. ठीक आहे. आपण दुसऱ्यांना सांगत असू की माझी तब्येत सारखी तब्येत ठीक नसती वगैरे, तरी पण आपल्याला तसं होतं का? मला तोच तर नेहमी आहे ना. काही गार खाल्लं, काही गार खाल्लं किंवा पिलं ना फ्रीज मधलं तरी घशाचा त्रास होतो. हा. त्यामुळे मी विचारते. मग मी असं सांगते ना मला की मला फ्रीज मधलं पाणी नाही चालत असं. तेच. मग आता तुम्हाला पहिले काय म्हणायचंय, मी किती गार खाऊ दे मला छान वाटतं. मी किती गार, पहिले तर आपला हा पॅटर्न चेंज करा. आणि मग एखाद्या वेळेस कुणाच्या घरचं पिऊन बघा. नाही नाही, आता आजकाल तर मी गार पिते, छान चालतं मला, करून बघा ना. हरकत काय आहे? काय म्हणजे माहित पडेल ना आपलं किती पॉवर आपल्या याच्यामध्ये आहे. चला. आणि मॅम असं पण होतं का, म्हणजे आपण सांगतो ना एखाद्याला मला मला बीपी लो होतोय, मला लई त्रास होतोय, असं म्हटलं की पण ते जास्ती वाढतं का हो? हो, मग आता हेच तर शिकतो ना हो. आपण. मग ते आता सांगायचंच इतक्या नाही तेच हम्म. तेवढ्यात थोडं सारखंच मी बोलायची ना, माझा सारखा बीपी होतोय, माझे पाय खूप दुखतात, तर मग मला ते खूपच जास्तीच वाढले माझं. तर तेच रिपीट करू नका. कोणी विचारलं तर म्हणा माझा ओके. बीपी आता नॉर्मल आहे, मी खूप छान आहे. कसा आहे तुझा बीपी, नवऱ्याने जरी विचारलं, नाही आता छान आहे. काय होतं कधी कधी आपण घरातल्या लोकांची सिंपती घ्यायसाठी म्हणा, किंवा आपल्याला असं नाही सिंपती म्हटलं तरी होतं ना, की नको बाई आता मला विचारलं ते मी सांगते, आपण ऍटलीस्ट घरच्यांना तरी बोलतोच. ठीक आहे ना. हम्म. तुमचं बीपी म्हणता माझंही आहे, पण मी एकालाही सांगितलं नाही. डॉक्टरांनी मला सांगितलं, मी ते आता रुटीन चेकअप करून राहिले. पण मी नाही सांगितलं. आणि मी स्वतःला 1 वर्ष मी विदाऊट मेडिसिन राहिली आहे बीपीचं. तेव्हा मी खूप जास्त मॅजिक झोन मध्ये होती. आता मी कुठेतरी मला काय अजून विसरली मलाही माहित नाही. पण आता मला पुन्हा काम करायचं माझ्या बीपीवर. आणि मी 100% सांगते तुम्हाला, पुढच्या 2 महिन्यानंतर मी तुम्हाला माझा रिपोर्ट देणार नॉर्मल बीपीचा. मला ओके मला काही थँक्यू. गोळी वगैरे नाही चालू. फक्त मला कसं होतंय, स्वेटिंग खूप होते ना, आमच्या घरात थोडं हा, ते गरमच जास्त होतं तुम्ही आता त्याला हे त्यामुळे देऊ मग. नका. तुम्ही आता बोलताना सुद्धा सांगताना सुद्धा आम्हाला जरी सांगून राहिले ना, ओके. तरी तेवढं सांगायचं नाहीये, काही गरज नाही. म्हणजे ओके. इट्स ओके. तेवढं ओके. बोलायचंच नाही आपल्याला. बोललं तेवढं वाढणार. आणि तुम्ही मग अफर्मेशन लिहिली, ती झिरो न्यूट्रल होऊन जाणार. ती काम नाही करणार मग. कारण इकडे तुम्ही काय फक्त चांगलेही आपण बोलत मी आहात, इकडे तुम्ही कंप्लेंटही करत आहात, इकडे तुम्ही चांगलेही बोलत आहात, इकडे तुम्ही कंप्लेंटही करत राहा. तो युनिव्हर्स मध्ये लिहिला, काय म्हणायचं तरी काय आहे, तोही कन्फ्युज होईल बिचारा. बरोबर. हम्म. कारण का तेच ते तुमच्या बॉडी मधले करते. सेलच कन्फ्युज राहील.
बरोबर. असं होईल ते. चला, थँक्यू सो मच. थँक्यू, प्राजक्ता, काही थँक्यू. विचारायचं का? बोल. मॅडम, हे अफर्मेशन जे आहे ना, थँक्यू, माझे आरोग्य चमत्कार तिथे छान होत आहे. मला आणि मुलीला पण वापरू शकते ना? हो आवाज सर, गेला म्यूट. तुमचा. मी काय म्हणते की थँक्यू युनिवर्स, माझे आरोग्य चमत्कारिकरित्या छान होत आहे. हे माझ्यासाठी तर मी लिहिणारच, तर मग मुलीसाठी पण लिहू शकते ना? येस. एका दिवशी थँक्यू दोघींना युनिव्हर्स. हा हा, पाच तुमचे लिहा, पाच तिचे लिहा. थँक्यू युनिव्हर्स. तुमच्या मुलीचं काय नाव आहे ते? चमत्कारिक पूजा. रित्या तिचे पायांमध्ये खूप छान, तिचे पाय खूप स्ट्रॉंग होत आहे. तिचे पाय चमत्कारिकरित्या हील होत आहेत. तिच्या काय पायांचाच त्रास आहे ना तिला? हो, हो. बस तसंच लिहायचंय. आणि कुठलीही मेडिसिन खाताना किंवा मेडिसिन तुम्ही देता किंवा तेलाची मालिश जरी करता, तर त्यालाही अफर्मेशन टाकून त्याचं ते करा. आता हे तेल लावलेलं आहे, मला खूप बरं वाटत आहे. कारण एक म्हणजे गेम ऑफ द लाईफ मध्ये ना, एक काल असा इन्सिडेंट होता की एका व्यक्तीने असं म्हटलं होतं की हा जर मी कोट घातला ना, तर मी खूप मोठा श्रीमंत होईल. आणि खरं झालं ते. म्हणजे काही काही गोष्टी असतात, आपण बोलल्यानंतर त्या तशाच रिॲक्ट करतात. म्हणजे सहज आपण बोलून जातो, पण ते तसं काम करतं. मग आता हे तेल आहे, चमत्कारिक तेल, याने पायामध्ये खूप काहीतरी म्हणजे आपल्याला जितकं जास्त होईल तितकं पॉझिटिव्हिटी टाकूनच काम करायचं. आणि फक्त 5 वेळा लिहू ना? 21 वेळा नको ना लिहू? 21 days 5 times. 21 दिवस 5 वेळा. 5 वेळा लिहिताना लिहायचं. तुमच्या मनामध्ये खरा विश्वास आहे का? ते पहिलं महत्वाचं आहे. हो. तुम्ही लिहून फक्त लिहायचं नाहीये, पानं भरवायची नाहीये. त्याच्यात तुमचे इमोशन्स कसे आहात. तुम्ही एक काम करायचं, व्हिज्युअलाइज करायचं. ती डान्स करते का? तर ती डान्स हो. करत आहे, खूप नाचती आहे आणि खूप मजा करते आहे. बढिया. त्या प्रकारे तुम्ही सगळ्या गोष्टी तिचं व्हिज्युअलाइज करा ना. हो. ठीक आहे, चालेल. चलो, बाय बाय. 56 झाले आहे. बाकी क्लास तिकडे तुमचा जॉईन